परिवहन मंत्री प्रताप सरनायक ने मीरा भाईंदर को जो अतिरिक्त 228 एमएलडी पानी जहां से मिलने वाला है वो सूर्य प्रकल्प योजना का दौरा किया। साथ में नेविड नाउ के चीफ एडिटर जितेश वोरा और प्रकल्प पर काम कर रही पूरी टीम हाजिर थी। उनसे चल रहे कामकाज के बारे में पूरी जानकारी लेते हुए उन्होंने प्रकल्प के चल रहे काम से संतोष व्यक्त किया। उन्होंने वार्तालाप करते हुए बताया कि मीरा भाईंदर को सूर्य प्रकल्प का पानी किसी भी हालत में 2025 का वर्ष खत्म होने से पहले ही मिल जाएगा। ये हम लोग अभी यहाँ पे सूर्यानगर WTP पे खड़े हैं। MMRD की तरफ से जो सूर्या वाटर सप्लाई प्रोजेक्ट का काम चल रहा है उसमें से मराठीमध्ये सांगू तर MMRD तर्फे जो सूर्या वॉटर सप्लाय प्रोजेक्टचं जे काम राबवण्यात येत आहे त्याचा आपण आता आज या ठिकाणी सूर्यानगर WTP या लोकेशनला आपण इथे उभा आहोत। आता प्रकल्पाचं साधारणतः जे पंपिंग स्टेशन आहे, रॉ वॉटर पंपिंग स्टेशन, WTP या सगळे कामं झालेले आहेत आणि त्यापैकी पाईपलाईनची सुद्धा कामं आपण वसई विरारपर्यंत झालेले आहेत। पुढे मीरा भाईंदरला सुद्धा आपल्याला पुरवठा करण्याच्या दृष्टीने जे आवश्यक जलवाहिनीचे काम आहे ते पण सुरू आहेत आणि जवळपास आपल्याला पुढे शहरामध्ये पाणी पुरवठा करण्यासाठी जे आवश्यक आपल्याला प्लांट चालू करण्यासाठी जे आवश्यक वीज पुरवठा आहे तो पण आपल्याला आता येत्या काळात मिळणार आहे आणि होपफुली एक ऑक्टोबर-नोव्हेंबर पर्यंत आपल्याला पाणी पुरवठा सुरू करता येईल असे आमचे नियोजन आहे। आणि आता आपण हा प्लांट बघू शकता, इथे 403 दशलक्ष लिटर जे पाणी आहे त्याचं शुद्धीकरण इथे होतं। हे आपण मागे बघू शकता, हे आपल्याला एरेशन फाउंटन आपण याला म्हणतो, कॅस्केड एरेटर। हे पाणी रॉ वॉटर पाणी इथे आणलं जातं आणि इथे हे ट्रीट करून हे वेगवेगळ्या युनिट्स मधून, जसं की बाजूनी क्लॅरिफायर आहे, परत फिल्टर बेड आहे, नंतर शुद्ध केलेलं पाणी साठवण्यासाठी टाकी आहे, त्या टाकीमध्ये ते साठवून परत ते पाणी पंपिंगद्वारे या मागच्या बीपीटी मध्ये आपण इथे पंपिंग करतो, लोकल पंपिंग आपण त्याला म्हणतो। आणि ह्या बीपीटी द्वारे पूर्णतः ग्रॅव्हिटी पद्धतीने हे पाणी जे आहे शहराच्या दिशेने जातं। आपलं शहर साधारणतः इथून 80 ते 88 किलोमीटर साधारणतः आहे। तर पहिला टप्पा जो आहे वसई विरारचा तो आपण 55 किलोमीटरचा कार्यान्वित केलेला आहे। आता आपल्याला MBMC साठी पुढची पाईपलाईन करून तो पण कार्यान्वित करायचा आहे। ही संपूर्ण योजना जी आहे ही ग्रॅव्हिटी पद्धतीने आपण ऑपरेट करतोय। याच्यामुळे आपल्याला जो इलेक्ट्रिसिटीची बचत होत आहे आणि ही पूर्ण एक एनर्जी इफिशियंट स्कीम आपण म्हणून याला आपण राबवतोय आणि खूप चांगला प्रकल्प या ठिकाणी आता उभा झालेला आहे आणि इथे लवकरच आपल्याला पाणी मिळेल याची मी आपल्याला एक या प्रकल्पामधून 403 MLDचा आपला पूर्ण पुरवठा होणार आहे। त्यापैकी 185 MLD वसई विरारवर स्थानिक जे ग्रामीण भाग आहे त्याच्यामध्ये येतोय आणि 218 MLD जे आहे ते MBMC साठी पुरवठा होतोय। आता हा प्रकल्पाचा टप्पा 1 झालेला आहे। टप्प्या 2 साठी जी आवश्यक जलवाहिनी आणि वसई खाडीवरील बोगदा आणि तिथले जलकुंभाची कामे ही प्रगतीपथावर आहे आणि आम्हाला येत्या मे-जून पर्यंत ते काम पूर्ण करायचे आहे। परंतु हे सगळं कार्यान्वित करण्यासाठी आम्हाला 132 kVचा वीज पुरवठा आवश्यक आहे, जे MSCTCL मार्फत ते काम सध्या सुरू आहे। ते आमचं डिपॉझिट वर्क आहे, त्यांच्या मार्फत ते काम वीज पुरवठा आम्हाला नियोजित वेळेत प्राप्त झाला तर आम्ही लवकरच पाणी पुरवठा सुरू करू। मीरा भाईंदरला पाणी कधी भेटेल आमचं नियोजन आहे, म्हणजे त्यांनी जे आम्हाला MSCTCL मार्फत जे कमिटमेंट दिले आहे ते ऑक्टोबर पर्यंतची आहे। त्यानंतर आम्हाला 1 महिन्यामध्ये ते सगळं टेस्टिंग वगैरे करून पाणी सुरू करणे शक्य आहे, त्यांचा वीज पुरवठा प्राप्त झाल्यानंतर। मी मिलिंद खरे कार्यकारी अभियंता म्हणून काम करतोय MMRD ला। उस वक्त वहां पर उपस्थित प्रोजेक्ट एग्जीक्यूटिव ने प्रोजेक्ट कैसे काम करेगा उस संदर्भ में पूरी जानकारी दी।